आता निशिने पावावेसा कुंडलिया तृष्णेच्या कवतुक वाटे झाली वेदाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निशिने पावावेसा कुंडलिया तृष्णेच्या तुका मने परिणिलो वरी आता दिवस चारी खेळी आता निशिने पावालो लोसावा कुंडलिया तृष्णेच्या पांडुरंग धानी कृपाल
शेवटचा दिस गोड व्हावा अतान शिंतीने पावलो विसावा कुंडली धावा तृष्णेची प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू देवमान्य संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबा आपल्या जीवनातील स्व अनुभूती या अभंगाद्वारे मांडतात। विठ्ठला अभंगावर विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी आज आपण कशा निमित्ताने एकत्रित आहोत जमलोत सर्वांना ज्ञात आहे श्रुत आहेत। आज या ठिकाणी गंगा भागीरथी ठकुबाई मुरलीधर ढोमसे आजींचा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्रित जमलो। आजींच्या पश्चात त्यांचा संपूर्ण दुःखांकित शोकाकुल परिवार असेल, त्यामध्ये त्यांची मुलं असतील कैलासवासी पंढरीनाथ मुरलीधर ढोमसे, एकनाथ मुरलीधर ढोमसे आणि सोपान मुरलीधर ढोमसे, आणि त्यांच्या मुली असतील गंगा भागीरथी वाल्याबाई यशवंत खताळ, गंगा भागीरथी तोल्याबाई भास्कर सोनवणे, आणि त्यांची मुलं असतील नातू असतील नवनाथ सोपान ढोमसे, सोमनाथ एकनाथ ढोमसे, साईनाथ सोपान ढोमसे, आणि ज्यांनी ही सेवा माझ्या वाटेत दिली ते रामनाथ एकनाथ ढोमसे तथा त्यांचा सर्व दुःखांकित शोकाकुल ढोमसे परिवार असेल, सगळे सूर्य असतील, अपतेष्ट असतील, हा संपूर्ण परिवार या ठिकाणी आपण आजींना आदरांजली वाहण्यासाठी आपण एकत्रित आलो। आणि या कीर्तनासाठी साथ संगत करणारे आदरणीय हरिभक्तवारांनी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेव ब्रह्मरस आवडीने या कार्यक्रमासाठी तसं दिग्गजांची उपस्थिती आहे। वास्तविक मी तुमच्या समोर कीर्तन करावं आणि तुम्ही कीर्तन ऐकावं म्हणजे यांनाच नाही सांगत, तुम्हाला पण सांगतो, कारण की तुम्ही वयाने मोठे, तुम्हाला सांगता येत नसलं पण ज्ञानानेही मोठे, फक्त एवढंच माझ्याकडे थोडं असेल मी सांगते असेल म्हणून मी इथं आहे। तुम्ही सर्व श्रोते वर्ग महिला भगिनी असतील, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आंधळ्याच्या टाळीत कावळा जसा सापडावा तसे आज सर्व गुणीजन सापडले। आदरणीय हरिभक्तपरायण विनेकरी बाबा असतील आणि ज्यांनी मला नेहमी या कार्यक्रमाची आठवण करून दिली आमचे गोरख महाराज असतील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सर्व विद्वान मंडळी श्रावण महाराज, गोरख महाराज हे सर्व मोठे कीर्तनकार आहेत आणि ते गुरुबंधू म्हणजे गुरुतुल्यचे, गुरुतुल्य म्हणजे गुरु समान। आजपर्यंत तुम्ही अमृततुल्य ऐकलं असेल, पण हे गुरुतुल्य मंडळी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो। आमचे काकाश्री असतील, मामा असतील, आमचे काका असतील, सर्व गुणीजन मंडळी सर्वांचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर नवनाथ महाराज असतील, कचुनाना असतील, सर्व गायक वगैरे काका तेही असतील, सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि आमचे मृदंगावर ज्यांनी साथ आहे त्यांची आदरणीय हरिभक्तवारायण सोमनाथ महाराज बोराडे उगवतो नेतृत्व तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। शिष्टीमवाले दादाही आहेत आणि आमचे कातरणीहून आलेले कदम भाऊ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आदरणीय तसेच शिष्टीमवाले सर्व गुणीजन, आणि महत्त्वाचं म्हणजे हे कीर्तन आपण आयुष्यभर कधीही बघू शकतो असे असणारे आमच्या चॅनलचं नाव गजर हरिनामाचा तेही या ठिकाणी भाऊ उपस्थित आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो। ते वेळोवेळी आपल्याला अविनाश शेळके नाव टाकल्यानंतर हे कीर्तन दाखवणार आहेत, ठकुआजी जरी टाकलं तरी कीर्तन येणार आहेत। असो सर्वांचे आभार व्यक्त करतो। कुणाचं नाव राहिलं असेल तर वरगोट करा। झाले सगळे आमचे सर्व चेहरे, परिचित अपरिचित सर्व चेहरे, आमचे रामनाथ भाऊ सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि उरलेल्या वेळामध्ये तोडकी मोडकी कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो। लोक करत आले आपण करावं असं नाही। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती,
कल्याण इच्छिती सदा त्यांची. आपल्याला जर आपल्या जीवनात आशीर्वाद पाहिजे असेल, आई वडिलांचे पितरांचे आशीर्वाद जर पाहिजे असतील, तर आपण निश्चित हे श्राद्ध कर्म करावं. आणि आपण हे जर टाळलं तर मग ते आहा कटा त्यांची करीती पितर वंश दुराचार पुत्र वंश दुराचार पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तीही लोकी जन्म. चांगली संतती चांगली असावी. आपला हा सर्व ढोमसे पाटील परिवार श्राद्ध कर्म करतोय. कुठेतरी मानलं पाहिजे. या वाढदिवस असेल, या मोठमोठ्या फंक्शनच्या दिवशी आणि अशाही काळात आपण आई वडिलांचं आजींचं श्राद्ध कर्म करतोय. ही आपली भाग्याची गोष्ट आहे. आपल्या वाटेल त्यांचं एक कुटुंबामध्ये कलह निर्माण नको असेल, वादविवाद नको असतील, तर आपण हे कर्म केले पाहिजे, जरूर केले पाहिजे. म्हणजे याचं दंडकच नाही असं की श्राद्धाला भला मोठा मंडप असावा, श्राद्धाला पाची पक्वानाचं जेवण असावं, असं काही कुठं नाही लिहिलं. आणि श्राद्धाला 51,000चे कीर्तनकारच असावे असं नाही. 11,000चे चालले. म्हणजे मोठे विद्वानच कीर्तनकार पाहिजे असं काही नाही. साधारण कर्म केलं तरी चालतं. नाही तर मग बाप मुकला ताकाला, लाडू घाली लोकाला. अजून एक काहीतरी आहे, जित्यापणी नाही आणि मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणी सेवा करा. आणि जिवंतपणी सेवा केल्यानंतर जर आपल्या ते गेल्यानंतर आपली परिस्थिती त्या मापाची नसेल, आर्थिक परिस्थिती त्या मापाची नसेल, गेलेल्या पितरांचं फोटो असेल, आपण फोटो कुठे ठेवा, तो खुर्चीवर ठेवा. आपली आर्थिक परिस्थिती नसेल, गेलेल्या पितरांचा फोटो खुर्चीवर ठेवायचा नाना, आणि त्या फोटोला 2-4 फुलं व्हायची. आणि त्या फोटो पुढं निर्मळ अंतकरणाने काय करायचं, हरिपाठ म्हणायचं. त्याने काय होतं, पूर्वजांची वैकुंठाची वाट सुकर होते. पूर्वजा वैकुंठ ज्ञानदेव सांग उदार अंतकरणाने निर्मळ अंतकरणाने आपण त्या व्यक्तीच्या गेलेल्या जीवात्म्याच्या फोटो पुढे आपण हरिपाठ जरी म्हटलं तर काय होतं, त्यांची वैकुंठाची वाट सुकर होते. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणून आपण काय करावं, श्राद्ध कर्म करावं, नामचिंतन करावं. या ठिकाणी निर्माण होणार जे पुण्य आहे, आज कोणतं कोणतं पुण्य होणार, अन्नदान असेल, पिंडदान असेल, वस्त्रदान असेल, या सर्व दानातून निर्माण होणार जे पुण्य, हे पुण्य एकत्रित करून आर्यमान रूपी देवता काय करते, हे पुण्य एकत्रित करते आणि गेलेल्या जीवात्म्याच्या पुण्याच्या शिदूर हे पुण्य नेऊन टाकते आणि तिथून पुढे त्या जीवात्म्याची गती ठरत असते. म्हणून हे कर्म करायचे असतात. महिला मंडळ बोर झाल्या का, चहा सांगू तुम्हाला, इकडे तिकडे बघू नका.
भजनी विक्षेप तेची पै मरण न वजावा क्षण तो एक वाया. मी खूप दुरोनी आलो मी भरपूर लांबून आलो. ऐका थोडं, आपल्याला 1 तास मी कीर्तना गेलो नगरला. ते कीर्तनकार म्हणाले कीर्तनापेक्षा तुम्हाला जर महत्वाचं काही असेल तर आताच उठा निघा तिकडे बोलत बसा. म्हणजे तुम्हाला असं मी म्हणणार नाही, निवांत बसा. आणि मी काय विद्वान कीर्तनकार नाही, कीर्तनात श्रोत्यांना बोलायला, गुणीजनांना बोलायला बसा. तुम्ही आले हेच खूप महत्वाचं आहे. आपण काय करावं? श्राद्ध कर्म करावं, पिंडदान करावं, अन्नदान करावं, वस्त्रदान करावं. या ठिकाणी निर्माण होणारे जे पुण्य त्या जीवात्म्याची गती ठरवत असते. म्हणून आपण करावं, श्राद्ध कर्म करावं. जीवनात हे कर्म विसरू नये. जीवनात 2 कर्म सांगितले. एक विहित कर्म, विहित कर्म सांगितले. विहित कर्मात 4 प्रकार सांगितले. नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायचित्त. आणि दुसरं निशित कर्म. विहित आणि निशित. विहित कर्म केल्याशिवाय माणसाने मरू नये. आणि निशित कर्म म्हणजे शास्त्राने ज्या गोष्टीचा निषेध केलाय ते कर्म करू नये, ते कर्म करूच नाही. आणि विहित कर्म केल्याशिवाय माणसाने मरू नये. मग विहित कर्मात 4 प्रकार पडतात. नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायचित्त. नित्य कर्मात काय काय? नित्य कर्मात महिला मंडळ अंघोळ सतत करावी, तुळशीला पाणी सतत घालावं, देवाचं नामस्मरण सतत करावं, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. देवाचं नामस्मरण सतत करावं. एखादं नवीन जर कीर्तनकासाठी टेंगुळ येईल ना त्याला पाठांतरी म्हणून सांगतो. काळ साराव चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. पुढं देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. काय करावं आपण? देवाचं नामस्मरण सतत करावं. महिला मंडळ काही गोष्टी सतत कराव्या. कीर्तनात बडबड सतत करावी. देवाचं नामस्मरण सतत करावं. काही गोष्टी सतत कराव्यात, काही गोष्टी कधी कधी कराव्यात आणि काही गोष्टी कधीच करू नये. नामचिंतन सतत करावं. काही गोष्टी कधी कधी कराव्यात. गोळ्या औषधं कधी कधी घ्यावी. जीवाला जरी बरे वाटत असलं ती कधी कधी घ्यावी. भविष्यात त्याचा त्रास खूप भयानक असतो, म्हणून टाळता येईल तेवढी गोळ्या औषधं टाळावी. म्हातारपणात त्याचा खूप त्रास असतो. किडनी लिव्हर हे फेल होत असतं. हे झाला डॉक्टरांचा धंदा सांगायचा. डॉक्टर काही पण सांगतील, पण आपण गोळ्या औषधं कधी कधी घ्यावी. मला साधी सर्दी झाली, ओगाने आले सांगतो. सर्दी झाली, पुण्यात होतो मी, आळंदीला. म्हणजे 8 वर्ष मी आळंदीला होतो हे पण सांगायचं. डॉक्टरांकडे गेलो, म्हणलं डॉक्टर मला सर्दी झाली. डॉक्टरांनी बघितलं, सर्दीने भयान रूप घेतले. सर्दीने प्रचंड प्रमाणात सर्दी झालेली आणि फोटो काढून घ्या. आणि फोटो काढला. ती म्हणाली भयान सर्दी, आता तुम्ही इकडे जा आणि स्कॅन करून घ्या. मी गेलो आणि स्कॅन करून घेतला. म्हणाली तुम्हाला आता सहस्त्रबुद्धींकडे जा. सहस्त्रबुद्धी म्हणाले प्रचंड प्रमाणात सर्दी झाली, तुम्ही स्कॅन करा. वैतागलो मी, सर्दीसाठी वैतागलो. आणि शेवटी लक्षात आलं एक बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगच्या खाली लिहिलं होतं. त्या डॉक्टरांचं नाव खूप आवडलं आणि त्या डॉक्टरांचं नाव होतं डॉक्टर प्राणहरे. आणि त्यांनी वरती बाण लिहिलेला होता आणि ते दाखवलेलं होतं. वरच्या मजले होते ना ते, आणि वरती जाण्याचा मार्ग असं लिहिलेलं होतं त्यांनी. शेवटी या सर्कलमध्ये माझ्या लक्षात आलं आणि एक प्रमाण आठवलं, काला वाटू एकमेका. म्हणजे त्यांचे झाले धंदे. म्हणजे गोळ्या औषध आपण कधी कधी घ्यावी. एखादा डॉक्टर असेल तर माफी मागतो त्यांची, आणि डॉक्टर प्रयोगच करत असतो. गोरख महाराज, श्रावण महाराज, डॉक्टरांकडे जर गेलो आपण आणि डॉक्टरांनी जर सांगितलं ह्या 3 दिवसाच्या गोळ्या घ्या आणि जर फरक पडला नाही तर पुन्हा या, समजून जायचं हा प्रयोगच करतोय आपल्याला. म्हणजे आपण गोळ्या औषधं कधी कधी घ्यावी आणि काही कर्म कधीच करू नये. व्यभिचार दुष्कर्म कधीच करू नये. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, टकुआजींचं वर्ष श्राद्ध म्हणजे हा निमित्ताने केलेलं जाणारं कर्म म्हणजे नैमित्तिक कर्म. काम्य कर्म म्हणजे काम इच्छेने निर्माण होणारे जे कर्म आहे ते काम्य कर्म. आणि प्रायचित कर्म, या पहिल्या 3ही कर्मामध्ये आपल्याकडून ज्या चुका होतील या 3ही चुकांचं प्रायचित कर्म म्हणजे या 4थं प्रायचित कर्म. याच्यात आपण प्रायचित कर्म करायचं.
म्हणून जीवनामध्ये हे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम आणि प्रायश्चित्त हे 4 कर्म करावे. आणि निषेध कर्म म्हणजे हे कर्म केले करूच नाही. व्यभिचार असेल, दुष्कर्म असेल. 2 संतांना विसरू नका. 3 आई वडिलांना विसरू नका. आणि 4 मृत्यूला विसरू नका. देवाला का विसरू नका? जेने हा जीव देवाने काय दिलं? देवाने जीवन दिलं. जीवन देवाने जीवन दिलं. जीवन आणि देवाने जेवणही दिलं. पोषितो जनासी एकला कारण आठवीसी कृपाळू देवासी. देवाने जेवण दिलं. देवाने देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बालिकेचा. देवाने देह दिला. देव देतो तो. देव कधी कधी काय करतो? शक्ती देतो. शक्ती आपल्या ती शक्ती नसते, पण एखादं काम जर आपण केलं देवाने शक्ती दिली हो. देव कधी कधी बुद्धी देतो आणि कधी कधी संकट काळात व्यक्ती पाठवून देतो. देव काय करतो? शक्ती देतो. वानरांनी कधी लंका जिंकली असती? वानरांनी लंका जिंकली असती, परंतु वानरातील अदृश्य शक्ती जर कुणाची असेल तर स्वतः परमेश्वराची. वानराती लंका घेवविले घेवविली म्हणे तुका. म्हणजे वानरातील अदृश्य शक्ती जर कुणाची असेल तर स्वतः परमेश्वराची. म्हणून देवाला विसरू नका. देव काय करतो? शक्ती देतो. कधी कधी बुद्धी देतो. एखादं चांगलं कार्य कुणाच्या हातून घडू द्या, आपण सहज बोलून जातो. देवाने त्या माणसाला काय सद्बुद्धी दिली हो. आता मागच्या वर्षी गात फिरत होता, चांगलं बोला, सद्बुद्धी दिली हो. देवाने त्या माणसाला काय गोड बोलतोय? सद्बुद्धी दिली हो. सहज बोलून जातो आपण. देव काय करतो? कधी कधी बुद्धी देतो आणि कधी कधी काय करतो? संकट काळात व्यक्ती पाठवून देतो. एखादं संकट असू द्या आणि आपलं ते संकट निवारण होऊ द्या, आपण सहज बोलतो. काय म्हणतो? काय देवासारखे भेटले राहतो तुम्ही. काय देवासारखे भेटले तुम्ही. काय देवासारखे भेटले तुम्ही आम्हाला आज. काय देवासारखे भेटले. हे भेटणं म्हणजे मुश्किल आहे. एकदा जोरदार यांच्यासाठी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. जोरदार वाजवा म्हणून जोरदार वाजवा. हा, काय देवासारखी भेटली तुम्ही संकट काळात. संकट काळात आपण सहज म्हणतो काय देवासारखी भेटली तुम्ही. एखादं कोणतंही संकट असू द्या. एक श्रीमंत मनुष्य रात्रीची झोप लागे ना, वैतागला, आणि शक्यतो श्रीमंताला झोपच नाही. झोपा फक्त गरिबांना. गरिबांच्या झोपा इतक्या श्रीमंत, कीर्तनात आला खांबाल टाकला की झोपला. इतक्या श्रीमंत गरिबांच्या झोपा. इथं झोपेल नाही कोणी, पण सांगतो. आणि श्रीमंताच्या झोपा इतक्या गरीब, गोळ्या खाऊन झोपवला. 12 वाजले, श्रीमंताला झोप लागेना, वैतागला. 1 वाजता मंदिरात गेला, देवाचं दर्शन घेतलं आणि माघारी फिरणार, तोच त्याला कोपऱ्यातून आवाज आला.
श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय कोपऱ्यातून आवाज आला कुणाचा? एका गरीब मनुष्य भजन करत होता, श्रीराम जय राम जय जय राम, देवाचं भजन करत होता. आणि तो श्रीमंत मनुष्य त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारलं, अरे 1 वाजला 1 आणि तू देवाचं भजन करतोय. त्याने सांगितलं, ते कारणही तसंच आहे माझ्या जीवनात. 1 वाजेपर्यंत भजन करतोय म्हणजे माझ्या जीवनातले कारण तसंच आहे. माझी पत्नी दवाखान्यात ऍडमिट आहे, तिचं उद्या ऑपरेशन आहे आणि ऑपरेशनसाठी मला 10,000 रुपयाची गरज आहे. सगळं पाहुण्यांकडे मागून मी थकलो आणि शेवटचा पर्याय म्हणून कुठं आलो? मंदिरात आलो, देवाचं भजन करू लागलो. शेवटचा पर्याय म्हणून मंदिरात आलो, देवाचं नामस्मरण करू लागलो. त्या श्रीमंत मनुष्याने हे ऐकताच खिशात हात घातला आणि 10,000 रुपयाचा बंडल त्या गरीबाच्या व्यक्तीच्या हातात दिला आणि सांगितलं, जा आणि तुझ्या पत्नीचं ऑपरेशन कर आणि अजूनही काही रक्कम लागली तर त्यासाठी हा घे माझा पत्ता नंबर. त्याने ते 10,000 रुपये घेतले, 10,000 घेतले आणि पत्ता नाकारला. पत्ता नकोय मला, मला तुमचा पत्ता नकोय, माझ्याकडे त्याचा पत्ता आहे ज्याने तुम्हाला रात्रीच्या 1 वाजता 10,000 रुपये घेऊन मंदिरात पाठवलं. टाळ्या वाजव थोड्या. म्हणून देवाला विसरू नका. देव काय करतो? संकट काळात व्यक्ती पाठवून देतो. मला अपेक्षा होती टाळ्या वाजवती, पण आता नाही रंगत. मग आता काय करणार? हळूहळू होईल, हळूहळू ढाळे ढाळे इथुले नाही एक. आता काय करणार? एका वर्षात इथं उभं राहील तुमच्या समोर, हेच लई झालं. टाळ्या 4-5 वर्ष नका पडा ना. काय सांगत होतो मी? संकट काळात देव काय करतो? व्यक्ती पाठवून देतो. असं ती टाईट फिट राहतो. संकट काळात देव व्यक्ती पाठवून देतो. म्हणून देवाला विसरू नका. देवाचे आपल्या अनंत उपकार आहे. महाराज, काही लोक देवाला मानत नाही मानत देवाला. म्हणजे इथं आलेले सगळे मानतात. या धर्ममंडपात बसलेले सगळे देवाला मानणारच हा सवर्ग इथं आलेला आहे. काही लोक देवाला मानत नाही. माझं त्यांना सांगणं, नका मानू देवाला, पण देवाने तुम्हाला मानलंय हे मात्र विसरू नका. ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी आपल्या दारात गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. राम बोलो भाई, राम बोलो. देवाला ज्या दिवशी मानणार नाही त्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही. म्हणून देवाला विसरू नका. आणि 2, संतांना विसरू नका. संतांना का विसरू नका? संतांचे आपले अनंत उपकार आहेत. पहिले उपकार, संत निरंतर जागवतात. माझं निरंतर संत निरंतर जागवतात. महिला मंडळ जागवणं चांगलं आहे का? जागवणं चांगलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? तुला काल बोलवलं
उक्त्यानं तोडून घेतो ना आम्हाला वापे बांधायला येतो तसं काही तोडून घेतले नाही बरं का. संत जागवतात. संत या संसार रूपी डोहात बुडालेल्या जड जीवाला उठा जागे वारे आता हरी स्मरण करा हरी नामे चरणी देवा उठा जागे व्हा आणि देवाचं नामस्मरण करा. काय करा? देवाचं नामस्मरण. संत जागवतात. जागवणं चांगलं आहे का? शास्त्रात सांगितलं 7 जणांना जागा करू नका, पुण्य होईल. आणि 7 जणांना जागा करा, पुण्य होईल. आणि 7 जणांना जागा करू नका, पाप लागेल. 7 जणांना जागा करू नका आणि 7 जणांना जागा करा. जागा करणारे पुण्य होणारे म्हणजे 7 जण कोणते? विद्यार्थी, त्याला जागा करा, पुण्य होईल. ब्रह्मचारी पद घोकळ अक्षर आहे, त्याला जागा करा. ब्रह्मचारी धर्मा ब्रह्मचारी जागा करा. झोपलेला विद्यार्थी असेल त्याला जागा करा. महिला मंडळ, त्याची परीक्षा जवळ आली असेल त्याला जागा करा. अरे उठ, जागा हो. अजून 2 पांथा म्हणजे दूरचा प्रवासी, दिवसभर चालून थकला आणि त्याचा पुढचा प्रवास संध्याकाळचा प्रवास जंगलातून जर असेल आणि जंगलात हिंस्र प्राणी असतील तर त्याला जागा करा आणि त्याला सांगा उठ, पुढचा प्रवास उरकून घे, पुण्य हो. पांथा दूरचा प्रवासी. सेवका हा मंदिरातील पुजारी, 8 वाजले मंदिरातील पुजारी झोपलाय, त्याला जागा करा. अरे उठ, सगळं गाव घंटी वाजून दर्शन घेऊन गेलं आणि तू अजून झोपलाय, त्याला जागा करा, पुण्य होईल. प्रतिधारींच अंगरक्षक, मराठीमध्ये बॉडीगार्ड, इंग्लिश मध्ये बॉडीगार्ड, त्याला जागा करा आणि त्याला सांगा अरे उठ, तू ज्याचं शरीर संरक्षण करण्याचं काम करतोय त्याला विरोधी पार्टी सगळी येऊन ठोकून निघून गेली आणि तू अजून झोपलाची, त्याला काय करा? जागा करा, पुण्य होईल. महिला मंडळ, एखादा उपाशी पोटी झोपलेला असेल त्याला जागा करा. ते जर रागा रागा झोपले असतील उपाशी पोटी, त्यांना जागा करा. फक्त जागा करू नका, त्यांना खायला द्या जागा करून, नाही तर उपाशी पोटी झोपलेले त्याला जागा करून तळतळून मरल तो. उपाशी पोटी झोपलेल्या त्याला जागा करा, पुण्य होईल. एखादा झोपेत घाबरतोय त्याला जागा करा, पुण्य होईल. आणि एखादा कीर्तनात शेजारी झोपलाय त्याला जागा करा. अरे उठ, तू काय बडबड करू राहिली? तेच ऐक, बडबड 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 करतो मध्येच वाय 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 करतो. उठ, झोपू नको, शेजारच्याला उठवा, पुण्य होईल. आणि 7 जणांना जागा करू नका, पाप लागेल. महिला मंडळ, लहान बाळाला झोपेतून जागा करू नका, जागा गेलं तर पाप लागतं.
म्हणून त्याला स्वतःहून आपण कधीच उठवायचं नाही. ते ज्यावेळेस उठल त्यावेळेस उठल, नाही उठलं तर झोपून द्यायचं. आणि उठवलं ते कॅम कॅम करतं, त्याच्यापैकी काही कामं नसतं, मग त्याला काय करायचं? झोपून द्यायचं. बाळाला झोपून द्यायचं. शत्रूला जागा करू नका, पाप लागतं. राजाला जागा करू नका, पाप लागतं. रानडुकराला जागा करू नका, दुश्मनाला शत्रू जागा करू नका. परश्वान दुसऱ्याचा कुत्रा असेल त्याला जागा करू नका, पाप लागतं. पाप तर नंतर लागेल, तो आधी आपल्याला फाडेल, नंतर पाप लागेल. म्हणजे त्याला जागा करू नका, पाप लागतं. म्हणजे अशा 7 जणांना जागा करू नका. सिंहाला जागा करू नका, पाप लागतं. मूर्खाला जागा करू नका, पाप लागतं. आणि दुश्मनाला जागा करू नका. म्हणजे या 7 जणांना जागा करू नका, पाप लागतं. पहिले 7 जणांना जागा करा, पुण्य होतं. पण संत जागवतात, संत पुण्यच करतात. या झोपलेल्या जीवाला संत जागवतात. ऐकायला गोड वाटतं, करणी करता बोलता वाटे सुटे. आपल्याला काही नाही आलं तर आपण किमान टाळ्या वाजवायच्या. आनंद वाटला की टाळ्या वाजवायच्या. शक्यतो माझे कीर्तन मला कोणी टाळ्या देतच नाही, पण असं गायन ऐकलं की बिंदास टाळ्या वाजवायच्या. आपण काय सांगतो, तो संत जागवतात, संत निरंतर जागवतात. म्हणून संतांना विसरू नका. संतांचे आपले अनंत उपकार आहेत. आणि 3 आई वडिलांना विसरू नका. आई वडिलांना का विसरू नका? याचं कारण संप्रदायाची बैठकच आई वडिलांची सेवा आहे. संप्रदायाची बैठक. लाखो वारकरी कुठे निघतात? आषाढीला, पंढरीला निघतात. कुठून? आळंदीहून प्रस्थान होतं माऊलींचं, निवृत्तीनाथ दादांचं त्र्यंबकेश्वर, नाथरायांचं पैठण, मुक्ताईचं जळगाववरती. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने. चला हो पंढरीला जीवाचा जीव लगा बाबू, भिवरे स्नान करोनिया, संत पद धुळ शिरला, जीवाचा जीव लगा बाबू. कुठं जाऊ? पंढरीला जाऊ. पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम. लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात.
पंढरपुरात जातात, चंद्रभागेत स्नान करतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात, प्रदक्षिणा करत करत पुन्हा येतात, पुंडलिकरायाच्या मंदिरापाशी येतात. पुंडलिकरायाच्या कळसाला हात जोडतात आणि म्हणतात, धन्य पुंडलिका बहु बरे गेले, निधान आणले पंढरीसी. पुंडलिकराया, हो पुंडलिकराया, इकडे बाव पुंडलिकराया, अहो तुमच्यामुळे आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिकराया, तुम्ही तुमच्या जीवनात अशी कोणती साधना केली, कोणती भक्ती केली का स्वतः पांडुरंग परमात्मा तुमच्या भेटीला आले? तर पुंडलिकराया सांगता, मी माझ्या जीवनात कोणतीही भक्ती केली नाही, महिला मंडळ कोणतीही साधना केली नाही. जर मी काय केलं असेल तर ती फक्त आई वडिलांची सेवा केली. माय बाप केवळ काशी महाराजांनी प्रमाण दिलंय, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. कुळिक कन्या पुत्र, कन्येलाही महत्व आहे आणि पुत्रालाही महत्व आहे. धन्य माता, नंतर पिता. आधी माता का आणि नंतर पिता का? याचं कारण बरेचसे पिता पितात, त्याच्यामुळे पिता पिता ते 2 नंबरला. तसं काही नाही, वडिलांनाही महत्व द्या आणि आईलाही महत्व द्या. प्रत्येक संतांनी माऊलींना आई म्हटलंय, पण तुकोबरांनी माऊलींना बाप म्हटलंय. जगी ऐसा बाप वंश मुक्तीस न्यावा, पोटा येता हरले पाप आणि ज्ञानदेव माय बाप. म्हणून कोण काय म्हटलंय? प्रत्येक संतांनी माऊलींना आई म्हटलंय आणि आपलं माऊलींना आई म्हटलंय, तुकोबरांनी बाप म्हटलंय. म्हणून बापालाही विसरू नका आणि आईलाही विसरू नका. आई हे संस्काराचं पर्व आहे, संस्काराचं पर्व, आणि पिता संघर्षाचं पर्व. आई पालनीय तत्व आहे आणि पिता संरक्षणीय तत्व. पित्याला बोलून दाखवता येत नाही, पण पिता संरक्षणीय तत्व आहे. हे सोमनाथ महाराजांना आम्ही चांगले जाणतो. तेडा आहे पण मेडा आहे. आईलाही विसरू नका आणि वडिलांनाही विसरू नका. आपलं काय चालू होतं? हेच चालू होतं ना. आणि अजून 3 झालं, आता 4. मृत्यूला विसरू नका. मृत्यूला का विसरू नका? का विसरू नका? गडी गडी याची पाहिजे. वा, शेवट दिग्गज साथीला असले असंच असतं. मृत्यूला का विसरायचं नाही? मृत्यूला का विसरायचं नाही? याचं कारण मृत्यू आपल्याला विसरत नाही. ज्याचा जन्म झाला, जन्म आले बाळ, मरण बापुडे काय विसरे, मरण बापुडे काय विसरे लागले, काय विसरले मरण बापुडे, काय विसरले मरण बापुडे, काय विसरले मरण बापुडे, काय विसरले मरण बापुडे.
आले बाळ त्याची वाट पाहे का. त्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा काय अटळ आहे. जन्म झाला आपला प्रवास सुरू झाला. आपण सर्व प्रवासी आहोत. निकले हम सफर करने दिल में कुछ अरमान थे. मनामध्ये काही प्रश्न आहे. निकले हम सफर करने दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान थे. कधी कधी सुख आहे कधी कधी दुःख. आणि तो साधू तो फकीर चालत चालत स्मशानापर्यंत गेला आणि त्याच्या पायाला एका सत्पुरुषाच्या हड्डीचा स्पर्श झाला आणि चमत्कार झाला. ती हड्डी बोलू लागली. पैर की तले चुप्पी हड्डी हड्डी के कुछ बयान थे. निकले हम सफर करने दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान थे. पैर की तली चुभी हड्डी हड्डी के कुछ बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर हम भी एक दिन इंसान थे. मृत्यूला कधीच विसरायचं नाही. आणि कुणाचा प्रवास आपला हा प्रवास चाललाय. कुणाचा प्रवास कुठपर्यंत हे कुणी सांगू शकतं का. कुणीच सांगू शकत नाही. ठकूआजींचा प्रवास संपला त्या निघून गेल्या त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. कुणाचा प्रवास कुणी सांगू शकत नाही. कुणी कधी संपणार आणि कुणी कधी आयुष्याचा शेवट करणार आणि कुणाचा अंतिम टप्पा कधी येणार कुणीच सांगू शकत. कोण दिवस येईन कैसा कोण दिवस येईन कैसा नाही या देहाचा भरोसा. कोण दिवस येईल कैसा. कुणीच कुणाचं मरण सांगू शकत नाही. महिला मंडळ पुरुष मंडळ कुणाचं अंतिम टोक कधी येईल प्रवासाचा अंतिम टप्पा कधी येईल कुणीही काही सांगू शकत नाही. कसं आहे या ठिकाणी कीर्तन आलेलं आहे. महिला मंडळ पुरुष मंडळ स्वयंपाकघरामध्ये असलेले कीर्तनकार वाजवणारे सगळे टाळकरी वाळकरी सर्वच सर्व जाणार आहेत आणि कीर्तनकार एकटा राहणार आहेत. असं आहे का काही असं आहे का. एखाद्या टायमाला कीर्तनकाराचा आधी नंबर लागू नाही या देहाचा भरोसा. कोण कधी जाईल काही सांगू शकत नाही. मंग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. पुढे संचित देईल ग्वाही तुका म्हणतई यम आज्ञा. सत्ता असताना जर वाचले असते तर स्वर्गीय इंदिराजी गांधी राजीवजी गांधी पैसा कमी होता का. गोपीनाथरावजी मुंडे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे सत्ता असताना संपदा असताना जर कुणी जर गेलं नसतं हे मोठी दिग्गज मंडळी गेलीच नसती. श्रीमंत मनुष्याला जर मरण पैसा देऊन जर मरण मागे गेलं असतं तर सगळे गरीब टपाटप मेले. टपाटप असं असे टपाटप मेले असते. पण मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईची. पुढे संचित देईल ग्वाही तुका म्हणे तयार यम आज्ञा. म्हणून जीवनामध्ये आपला कोणता दिवस अंतिम दिवस येईल काही सांगू शकत नाही. काळ रात आली तरी पडल पानार डोळ्यामध्ये पाणी तरी गळ्यामध्ये गाणार. तेच हात पाठीवर सोनियाची खानार. शरमेन नाही कधी झुकली मानार. हात पसरून गण्या सुख येत नाही डोळ जाग करून बी दुःख जात नाही. नशिबाचा भोग कुणा चुकल नाही गड्या पाऊल थकल नाही गड्या पाऊल थकल नाही. झालो बरबाद जरी बसला गावरी कलेची आग सार जाळून बी जाईना. सुकलेल्या भाकरीला पाण्या संग खाऊ गड्या पाऊल थकल नाही गड्या
पाऊल थकल नाही. जो दिवस जसा येईल तसं आपण आनंदी जीवन जगायचं. पैसा असेल तर निश्चित पैसा काय करायचा आहे, आपण कमवली संपत्ती काय करायची, आपणच खर्च करायची. नाही तर मिळवणी धन लावी पोराशी भांडण, मागच्याची भांडणं लावून जायची नाही. आपण संपत्ती कमवली. जर तुमच्याकडे संपत्ती असेल तर साठीनंतर हळूहळू संपत्ती काय करा, चांगल्या कामात, तीर्थयात्रा, संपत्ती काय करा, खर्च करा. आणि जर ती संपत्ती खर्च करून जर संपत नसेल तर त्याच्यासाठी माझा पत्ता घ्या. म्हणजे ती कशी खर्च करायची हे सांगतो मी. चांगल्या चांगल्या ठिकाणी, तीर्थाच्या ठिकाणी सप्ताहासाठी वर्गणी करा. उदास विचारे उदास विचारे उदास विचारे उत्तम व्यवहारी. आणि हे बसवण्याचं कारण म्हणजे मला पुढचं एक कीर्तन वास्तू शांतीचं थोडं स्टडी करना पडता आहे. उदास विचारे वेच करी. आपण काय करायचं, जोडून या धन उत्तम व्यवहारी आणि उदास विचारे वेच करी. जीवनामध्ये आपण काय करायचं, मृत्यूला विसरायचं नाही. चांगल्या चांगल्या मार्गाने संपत्ती कमवायची आणि आपण आपलं जीवन काय करायचं, प्रभूला अर्पण करायचं. हे जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला. हे सर्व मिथ्या आहेत. मग सर्व घरदार सांडून यादसाठी वनंतरा जातो सांडून या घरा. यादसाठी म्हणजे कशासाठी, शेवटचा दिस बाबा आले. आता खरंच विसावा पावलं. सदगीर बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले. एकदा जोरदार टाळ्या. इथून मग आपण विठ्ठल विठ्ठल थोडंफार म्हणलं असेल, पण आता इथून पुढे विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची गरज नाही. याचं कारण माझ्या मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणून घेतो. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. असं म्हणायला हरकत नाही. निम्मे कीर्तनातून आता परीक्षा आहे. याजसाठी केला. तुकोबारा म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आपल्या जीवनाचा जर शेवट गोड करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पाया नाही. आयुष्यभर काही व्यक्तीने पाप केलं, पापकर्म केलं. गणिका असेल, आयुष्यभर पाप केलं, कुकर्म केलं आणि मरणासन्न अवस्थेत तिने काय केला, पोपट पाळला.
वाईट कामं केल्यानंतर शेवटच्या संगतीला कोणी नसतं. तिने पोपट पाळला आणि त्या पोपटाशी बोलू लागली, माझा राघव 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 म्हणता म्हणता तिची प्राणज्योत मावळली. आणि तेवढ्या एका राघव शब्दावर देवाने बिलं काढली. लाडगुरुजी देवाने बिलं काढली तेवढ्या राघव शब्दावर. एका कवळासाठी गणिका एका शब्दावर गणिकेचा काय केला. शेवटच्या समयी अजामेळने किती पाप केलं, भरपूर पाप केलं. जे जे नको पाप होतं ते भरपूर पाप केलं. आणि तो हुशार होता. त्याने मुलाचं नाव ठेवलं होतं काय, नारायण ठेवलं. अजामेळ पापरासी नामे निला वैकुंठासी. नारायण नारायण म्हणता म्हणता तू काय म्हणायचा, माझा नारायण कुठे गेला, माझा नारायण झोपला का, माझा नारायण उठला का. नारायण नारायण म्हणता म्हणता त्याची प्राणज्योत मावळली. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. पुत्राचे आलोले म्हणे नारायण, पुत्राचे आलोले म्हणे नारायण, पुत्राचे आलोले म्हणे नारायण. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. अजामेळ शेवटच्या क्षणी काय केलं, नारायण नारायण म्हणला. त्याला विमान यायला आलं. आणि आपण इथून पुढे जर आपण काय केलं, देवाचं नामस्मरण केलं, हेलिकॉप्टर येईल. पुत्राची आलोबे म्हणे नारायण, आणि त्यासाठी विमान पाठविले. म्हणजे देवाच्या शेवट का होईना देवाचं नामस्मरण केलं आणि त्यांनी काय केला, आपला उद्धार करून घेतला. शेवटच्या समय काम कोणतीही करा पण देवाला धरून करा. तुका म्हणे देवा विन आणि केला सीन तो मिथ्या. देवाला सोडून कोणतंही काम करू नका. बरं, चोऱ्या करणं चांगलंय का, चोऱ्या करणं चांगलंय का, नाही. मग गोपाळांनी काय केलं, गोपाळांनी चोऱ्याच केल्या पण देवाला धरून केल्या. आणि त्या चोऱ्या इतक्या गोड झाल्या, कितीही मोठा बाबा असो आणि कितीही मोठा सप्ताह असो, प्रकाश महाराज बोलले, कितीही मोठा सप्ताह असो, काल्याच्या कीर्तनात त्या चोऱ्या सांगितल्याशिवाय दही हंडीला हात लावता येत नाही. इतक्या चोऱ्या काय झाल्या, देवाला धरून केल्या, त्या गोड झाल्या. बरं, चोऱ्या सोडा, मारामाऱ्या करणं चांगलंय का, मारामाऱ्या एक वेळ चोऱ्या बऱ्या. चोर जर आपल्या घरी आले, आपण काय म्हणतो, तुला न्यायचं काय ते नाही, पण हाणू मारू काय, इतक्या माऱ्या वाईट. मग पांडवांनी काय केल्या, पांडवांनी माऱ्याच केल्या पण देवाला धरून केल्या. त्या माऱ्या इतक्या गोड झाल्या, त्या माऱ्यांचा ग्रंथ तयार झाला, पांडव प्रताप आणि महाभारत. आणि त्या माऱ्यांचा ग्रंथ आपल्याला दर्शन घ्यावं का, पांडवांनी माऱ्याच केल्या पण देवाला धरून केल्या. तसं पांडवांना दोष होता, पांडव कुळासी पाहता दोष, कागाची विष्टी जन्म पिंपळासी. आणि पांडव कुळासी पांडवांना दोष होता, पण परंतु पांडवांनी शेवट देवाला धरून केला म्हणून त्यांचं गोड झालं. आपल्या पूर्वी जुन्या जमान्यात, म्हणजे आमच्या जमान्यात, आमच्या जमान्यात का म्हणलो का, पूर्वी आमचे म्हातारे माणसं फेट्या बांधायचे आणि फेट्यावाले मीच येतो. पूर्वी एका माणसाने 2 बायका केल्या असं ऐकलेलं होतं. पाटील, गावचे पाटील, आणि त्यांनी 2 विवाह केले, 2 बायका केल्या, ऐकलेलं होतं. पण असं ऐकलं का, एका बाईने 5 नवरे केले असं ऐकलं, एका बाईने 5 नवरे केले असं ऐकलं. मग द्रौपदीने काय केलं, द्रौपदीने 5 पांडवात 1 द्रौपदी, आणि तरी बी द्वारकेचा राणा पांडवागर. बरं, त्यांचं सोडा. आपल्या हिंदू समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये आणि इतरही काही धर्मामध्ये लग्नाच्या आधी मुलं की लग्नानंतर मुलं, लग्नानंतर मुलं.
लग्नानंतर नाही. मग कुंतीला करणं कधीचा होता? कुंतीला करणं लग्नाच्या आधीचा होता. लोकलाज्या म्हणून टोपलीत टाकला आणि गंगेत सोडला. आणि तरी बी द्वारकेचा राणा पांडव वगैरे मग या असं कसं बरं त्यांचं सोडा. हिंदू जातीत लग्न साहजिक आहे. आता आंतरजातीय विवाह चालू झाले. पण राक्षसींसंग लग्न कुणी केलं? भीमाने केलं. हेडंबा हेडंबा का होडिंबा? हेडंबा हेडंबा राक्षसींसंग लग्न केलं आणि तरी बी द्वारकेचा राणा पांडव हे असं कसं? आता कळसाचं उदाहरण सांगतो. मित्र मित्र म्हणायचं, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनरामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनरामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय हो मना, मैत्री चाटते गाय हो मना. जाविल तू तिला वासरासारखा मित्र वनरामध्ये गारव्यासारखा. मित्र मित्र म्हणायचं, माझा मित्र आहे, माझा मित्र आहे, मित्र मित्र म्हणायचं आणि मित्राचीच बहीण पळून यायची. चांगलंय का? चांगलंय का? कुणी नेली? अर्जुनाने नेली. कुणाची नेली? कृष्णाची नेली. आणि तरी हा भाऊ द्वारकेचा राणा पांडवा घरी. तुम्ही महाराज बाबा आले, बाबांच्या पुढे तुम्ही पांडवांची खूप चिरफाड करताय. मग एखादी चांगली गोष्ट तर सांगा. मग एका चांगल्या गोष्टीसाठी हे सगळं झाकलंय. परी त्या देवाचे आठवते, परी त्या देवाचे पांडवांना दोष जरी होता, पांडव कुळाशी पाहता दोष, परंतु अखंड त्यांचं नामस्मरण चालू होतं. सदा नामघोष करू हरिकथा. देवाच्या नामस्मरणात आणि देवापासून ते क्षणभरही साईडला नव्हतं. म्हणजे देवाच्या नामचिंतनातच राहायचे. म्हणून देवाने त्यांचा उद्धार केला. तुकोबराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आपला शेवट जर गोड करायचा असेल तर आपण देवाच्या नामचिंतनात गोड केला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, माझाही नामचिंतनात गोड झाला आणि आता मी निश्चिंत झालो. आता निशांतीने भैरवीत वादळ राहतच. वादळाने सुद्धा साथ केली आपल्या कीर्तनाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णीच्या. बोलता बोलता जर वाणीतून अपशब्द गेला असेल तर उदार अंतकरणाने माफ करा. सर्वांची माफी मागतो. जर काही जर बोलता बोलता चुकीचा शब्द गेला असेल, महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, आणि बाबांना बघितल्यानंतर थोडं भांडवलात थोडी उलट पालट झाली, पण पर्याय नाही आता. आणि त्यातली त्यात बाबा आले म्हणजे वादळ घेऊनच आले. हा कसा बोलतोय, काय बोलतोय, हा कीर्तनात व्यवस्थित अभंगावर बोलतोय का कीर्तन सोडून बांबू धरायला पळतोय. मी
चालू कीर्तन थोडं वाटलं आता काहीतरी होतंय, मी हा खांब जरा वर गेला, उंच गेला, मी हा खांब धरायला पळालो, यांना वाटलं हा बाबा पळू राहिला. तुम्हाला तुमको छोड के जाने वाला नाही. असं झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. आदरणीय बाबा असतील, बाबांच्या चरणी अर्पण करतो. आणि माझे वडील बंधू श्री हरी महाराज शेळके यांचं 2 शब्द बोलत असतो त्यांच्यावर मी, की त्यांचे आळंदीत राहण्यासाठी, बाबा मी 8 वर्ष आळंदीला राहिलो, आणि आळंदीत राहण्यासाठी माझे वडील बंधू म्हणजे श्री हरी महाराज शेळके, ज्यांनी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनात 10 वर्ष पखवाद वादनाची सेवा केली, आणि अशा श्री हरी दादांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. त्यांचं नाव घेतो. कुणी मानावं कुणी नाही मानावं याच्यासाठी नाही घेत, पण किमान जो दादा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी समाधान वाटेल की किमान आपल्या पश्चात तरी कुणीतरी आपलं नाव घेत आहे. अशा दादांच्या चरणी अर्पण सेवा करतो, बाबांच्या चरणी अर्पण करतो, आणि सेवेला इथं पुन्हा विठोबा